कवा लावायचा मा हे बोला ना डायरेक्ट. तर मंडळी बघता या एक कसली मोठी वाम करली. कसला माल आणलाय. टायगर आहात, लॉबस्टर आहात, मोठे सोट आहात. तरी नागपिन बघा आमची. काय बघता मावरा बघते काय इथे शेवणांची तुटली ना बर्नेवाला गेल बघताय. पापलेट आमचा खजाना आहे. डायरेक्ट खजाना लावलाय. सगळा बघतो मोठा बारीक काढतो बाजूला. बघा बरं हे पापलेट कोलबी पापलेट 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 भाई माल आणला हो. लपली डायरेक्ट मॉडेल लपली. तर नमस्कार मंडळी, मी गणेश कोळी. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतो. मंडळी आज आपण आलो करंजाला. नॉर्मली आज असं वाटलं होतं की रविवार आहे, भरपूर मार्केट असेल, पण एवढा मार्केट नाही आहे. तर जो आहे ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. पण करंजा भरलाय सध्या सगळ्या शूट साठी, नारळी पौर्णिमेच्या शूट साठी. एवढ्या मॉडेल पूर्ण करंजा जेटी म्हणजे जो नवीन धक्का आहे तो पूर्ण भरलाय. तर बघू आपण तुम्हाला थोडीशी तयारी पण दाखवणार आहे. कारण आता सर्वांना माहितीच आहे की आपल्या बोटी निघणार आहेत, अर्ध्या निघाल्या गेल्या. तर बोटींची तयारी चालू आहे आणि धंद्याची तयारी चालू आहे, ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. थोडक्यात ही व्हिडिओ असणार आहे करंजा जेटीची, म्हणजे आपला धंदा सुरू होण्याच्या वेळीची. हे बघताय समोरच आपली पोरा मस्त धंदा. बाई कवा लावायचा मा कवा जाशील कवा 20 तारीख. बघा त्यांची जाळांच्या धंद्याची फुल तयारी चालू आहे. धंदा व्यवस्थित करण्याची, कारण आता सगळा धंदा त्यांनी शिवून देऊन ठेवलाय. कसा कलरफुल न दिसते, भारी काम दिसते ना, एकदम कलरफुल मस्त. काय बाई काय चाललाय, काय मांडलास काय तुम्ही, काय चाललास चाललंय काय म्हणतस. पाणी 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 हे असं असतं वऱ्याना पाणी बिणी टाकालाय ना, असे असतात म्हणजे करतात सगळी. तर इकडं भरपूर यांचा सगळा सामान टाकता. काय 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 आणि आणि समोर बघा तिकडे मस्त मॉडेल शूट चालू आहे. सगळीकडे बघताय तुम्ही होड्यांवर मॉडेल शूट फुल तयारी चालू आहे. कारण आता जो नवीन जो सीझन असतो ते नवीन सीझनला नॉर्मल आहे ना, मच्छी भरपूर असतं. नवीन सीझन मध्ये खूप मच्छी असतं. पहिला जो मेन पहिल्या दुसऱ्या 2-3 पलटी असतात त्या जास्त महत्वाच्या असतात. मग एक मच्छीमारासाठी स्पेशली नेटवाल्यांसाठी. त्याच्यामुळे आता एकदम फुल जोशात तयारी चालू आहे. नॉर्मली सगळे बोटी ना आता तेल बरोबर भरण्यात सगळं पूर्ण तयारीचं काम चालू आहे. तर सगळे बोटी पण आता जवळजवळ रेडी आहेत, धंदा पण रेडी आहे. तर या साईडला ना मंडळी एक आपली छोटी कोलीन आहे. छोटी कोलीन आहे, तुम्हाला छोटी कोलीन दाखवते बघा. छोटी कोलीन बघा मस्त नटवली तिला. होय एक स्माइल दे, स्माइल तर दे, एक स्माइल दे ना. मस्त बघा पोच देऊन एकदम बसले, फुल तिची तयारी आणली तिला. काय रे पोऱ्या काय बोलतो. लय मोठा पॅन तुझा. हा काय रे लय मोठा पॅन. फॅन अस मग सगळ्या बघते भाई. फॅन अस का पंखास. सध्या वॉशिंग मशीन आहे काय काय सध्या वॉशिंग मशीन सगळं लय मोठा पॅन आहे. सगळे व्हिडिओ बघते सगळे. हा काय रे सगळे काय चालस तू मच्छी बघायला या आवडी. मच्छी नाही मावरा. शुद्ध भाषण मच्छी, आपल्या भाषण मावरा. मार्केट थोडा मार्केट कमी आहे. सकाळी मार्केट सकाळचे मार्केट आता भरपूर चालू झालंय. संध्याकाळी मार्केट कमी आहे, पण पापलेट कलेड असले आहे डेंजर आहे. कलेड डेंजर आहे. कसले साईज कलेड बघतोय बघ. 3 कलेड, 3 कलरची टोपली अर्धी आहे. कसं पापलेट आपले 1300 रुपये. 1300 रुपये आणि कलेट 1500 रुपये. किलो पण देईल ना, किलोचा होईल ना. असं 1500 रुपये किलो कलेट. साईज बघताय ना एकदम जम्बो साईज, म्हणजे डेंजर साईज आहे ही. बघतो नागविन कशी मस्त डोक्यावर घेऊन चालली, पापलेट घेऊन चालली. लास्ट बघा ती, लास्ट बघा ती बघ पापलेट घेऊन चालली बघ.
हे बघ मेंढू बरं इथं यांच्याकडे गर्दी पडली जरा हा एकच आहे सध्या भाई रत्नागिरीहून आलाय रत्नागिरीहून शोधू बेलपाडकर का बोलतोय नाही आजबागचेच आहे मी काय बोलता ठीक आहे ठीक आहे व्हिडिओ बघतो मी तुझ्या 2020 पासून बघतो 2020 बापरे थँक्यू भाई थँक्यू इथं काय करतोस इथं फक्त आज फेसबुक आहे फेसबुक. माझा चॅनल आहे अच्छा अच्छा कोकणचा आगरी कोकणचा आगरी हो मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा कोकणचा आगरी थँक्यू चल फिरतो ना मी हे बघ याही फुल आणलाय हे बोलार आणले डायरेक्ट बोलार यानी बघ असली तर मंडळी बघता या एक कसली मोठी वाम करली डिजिटल साईजची वाम करली काका काय घेतला काय मच्छी घेतली तर पापलेटा घेतली वाटतं घेतला भरपूर भरपूर चेहऱ्या काय भरपूर घेतला चालला चालू आता तो बी आला ब्लॉग बघतो ना मी नेहमी असा थँक्यू थँक्यू बरोबर नक्की म्हणतात बघा इथं भरपूर काय काय आहे मी कसल्या मोठ्या कॉल का बोलतो आपले कसा कपडा आहे 800 रुपये 800 रुपये मोऱ्या भरपूर काय काय आहे या आजचे मुशीचा काय किलो रे नागवा कशा आहेत त्या याला काय सांगू हलवा कसा हलवा 700 700 रुपये किलो हलवा बघताय ना साईज एकदम जबरदस्त आहे 300 रुपये किलो 300 रुपये किलो कडक बघा मार्केट नाही 300 रुपये किलो आणि हलवाची साईज बघा कशी आहे कलेट 1700 रुपये किलो का असेल ना 1 किलो 100 ग्राम पापलेटा कशी 1300 पापलेटा 1300 छोटे छोटे आपल्या 700 700 रुपये 1 किलो 400 सकाळचे असते का मार्केट हो इथं तुम्हाला लगेच आहे ना बाजूला मच्छी कटिंग पण करून भेटत मी कसली मच्छी आणा किलोवर काहीतरी 30 रुपये किलो काहीतरी कटिंग पण करून भेटत आणि इकडं सगळी कोळशी बघताय टपचे टप मांडून कोणीचं बघा ती साईज सगळी मोठी साईज कोणती आहे बाई कशी आहे कोलबी 250 रुपये किलो 250 रुपये किलो 250 रुपये किलो हे साईडला बघ पापलेट मंडळी कसं आहे ना आताच भरपूर होड्या गेल्यात काही होड्या आपल्या तयारी चालत होड्यांच्या आता जशा होड्या जातील तशा आता होड्या यायला पण सुरुवात होईल त्याच्यामुळे कसं आहे माहितीये का भरपूर आता काही दिवसात मार्केट चालू होईल भरपूर मावरा चालू होईल म्हणून तुम्हाला मावऱ्याची तोडा नाही भरणार कारण आता बोटी जेवढ्या गेल्यात ना आणि काही तयार होतात जायला भरपूर बोटी जातील मावरा भरपूर नुसता मावराच मावरा येणार आहे तर मंडळी या साईडला ना आपली एक नाकविण आहे आपली नाकविण या साईडला बघताय समोर नाकवा पण आहे सोबत नाकविणचा नाकवा सोबत आहे फुल जोरान शूट चालू आहे यांचा नाकवा नाकविणींचा आटपला काय हे बघ कसला माल आणलाय टायगर आहात लॉबस्टर आहात मोठे सोट आहात कसा आहे रे हो माल कसा किलो आहे 700 रुपये 700 रुपये टोपला आयत जाऊ का तरी नागपिण बघा आमची काय बघता मावरा बघता काय करपाल्या घातल्यास का नाही करपाल्या शेड बघताय झाला का व्यवस्थित शूट किती त्रास दिला हे बघताय मंडळी कसल्या करपाल्या नमस्कार काय बोलता काय घेतला ते कोणती घ्यायला कोलबी घ्यायला ते आज आपल्या कोणाला पण भेट झालेली हा बरोबर पण चला काय बोलतोय बरं आहेस ना बघ शेवण घेतली हे बघ इथं शेवणांची तुटली ना भरून द्यावं लागेल जास्त येणं करू मंडळी तर इकडं बघताय पापलेट आमचा खजाना आहे इथं डायरेक्ट खजाना लावलाय अरे खजाना बघा शॉर्टिंग करायचं काम चालू आहे पापलेटा सगळं टप नुसतं पापलेटानच भरलं बघा
सगळी मिक्स आहेत, मोठी बारीक मिक्स आहेत. मग सगळे पापलेटांचा खजिना बाई खजिना. आणि एकदम पापलेट बघताय ना तसं काही बर्फांशी उडतंय असा पापलेट आहे. यो डायरेक्ट ते त्यांची मोठी गिराक आहे त्यांच्याकडे कडक आहे कडक माल बघताय माल सगळा बघतो मोठा बारीक काढतात बाजूला भरपूर सगळं टप भरलं पापलेट आणि फुल फुल पापलेट लागलाय. बघताय बरफ टप भरून बर्फाचा इकडं आणलं काहीतरी माल आहे. माकोल माकोल आहे बघा माकोल मोठं माकोल छोटं माकोल तो आहे कवट्या. बाकी छोटा माकोल आहे बरफ मारचा काम चालू आहे. कोलंबी साफ करतात बर्फांची कारली वेगळी करतात. आणि नॉर्मली आता ज्या बोटीत जाणार आहेत ते बोटींचं बघते आता बरफ भरायचं पण काम चालू आहे. हे बघा हे अशी बरफ भरायची पद्धत असतं. गाडीला उडली असतं मशीन असतं मशीन मध्ये लाडी टाकतात डायरेक्ट आणि बरफ डायरेक्ट बरफ खंडान बघताय तसा फडका पकडलं असतं डायरेक्ट बरफ खंडान. डायरेक्ट बघा बरफ बरफ आणि हे लावून खंडान डायरेक्ट लादी टाकली त्याच्यामध्ये आणि लादीचा फूट जो कपडा जो लावलाय ते कपड्याच्या सहाय्यानं डायरेक्ट बरफ खंडान असं सगळं खंड भरून घेतात. अशी बर्फाची पण तयारी सुरू आहे बहुतेकांची. म्हणजे नॉर्मली आता सगळ्यांच्या जावाच्या तयाऱ्या सुरू आहेत. भरपूर गेलं जे जायचं बाकी आहेत ते पण आली तयारीमध्ये आहेत. फक्त इकडं पण साईडला सगळ्यांचं बरफ भरायचं काम चालू आहे. काहीचं हाणलं डायरेक्ट भाई बघताय बघ काम 25 आहे भाई नुसतं हे पापलेट कोलबी पापलेट 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 भाई माल आणला हो नुसता पापलेट दिसतंय मंडळी. बघताय सगळं भरलं सगळं पापलेटांची यो काय नुसता वाहतोय सरकार का कडक काम आहे. पापलेट ना पापलेटची मंडळी साईज पण बघताय ना बघ कसली साईज आहे मोठी साईज आहे. 1200 रुपये किलो आहे सध्या नवीन नवीन. हे बघ डायरेक्ट बोटींची पापलेटा काढून आणतात बघा कुठं बस हांताना वावतात सगळ्या बोटींची माल करायचं काम चालू आहे. सगळे बोटींची लाईन मध्ये ज्या बोटी लागल्या ते सगळे बोटींची माल धंदा मच्छी काढायचं काम चालू आहे. यांची काय करतात डायरेक्ट क्रेन लावली काय करतात असा टप करतात टप डायरेक्ट टप खंडांची क्रेन लावून जो उचलतात बघ. हे बघताय आता धंदा डायरेक्ट भरून धंदा चालवलाय. आता डंपर मध्ये भरून चालवलाय म्हणजे साईडला जो टाकला होता तो भरून डायरेक्ट आता तिकडं चालवलाय बोटीन टाकासाठी. शिवून घेऊन धंदा रेडी आहे सगळं एकदम रेडी करून घेतलाय. बघा बघा आणि बघा ही म्हणजे अशी मजा असतं. आमचा धंदा पण आम्ही असं ना एन्जॉय करून आम्ही आमचा धंदा करतो असं हे दाखवते. हा उत्तम उदाहरण आहे कारण त्यांना पण माहिती आहे आता नवीन सीझन चालू होणार आहे आणि योच जोश त्यांना धंद्याला पण ठेवायचा आहे. बघा कसा जोश आहे बघा कडक कडक बाई कडक. तर मंडळी नॉर्मली बघताय म्हणजे भरपूर बोटी ना अशा बाहेर उभे आहेत धंद्यासाठी म्हणजे रेडी आहेत. त्या सगळं सामान वगैरे किंवा जाळी वगैरे सगळं भरून रेडी आहेत टाकण्यासाठी तयार आहेत. आणि या साईडला बघताय भरपूर आपले नाखविणी इकडे दिसतात. भरपूर जरी नाखविणी आहे तिथं शूटला आल्या नारळी पौर्णिमेच्या शूट साठी आल्या भरपूर शूट चालू आहे तिथं करंजा जेटीला. जसा नारळी पौर्णिमा जवळ येईल तसा जेटी पूर्ण भरून जाणार आहे या फक्त शूट साठी. बघताय एके साईडला मस्त शिवाचं काम चालू आहे. मस्त सगळं शिवाला बसतात. तर मंडळी नॉर्मली अशी तयारी असते त्यांची. आता बघता सगळीच कामं चालू आहेत म्हणजे आता शिवाचं पण त्यांचं काम चालू आहे. धंदा शिकतात म्हणजे ज्यांचा जसा ज्यांना टाइम भेटतो तसा ती कामं ती चालू असतात सगळी धंद्याची. या साईडला बघताय मंडळी कोलबी आहे मस्त कोलबी एकदम
इकडे बघताय मोठा मोठा हलवा. कसं आहे हलवा? हलवा 700 रुपये किलो. एकदम फ्रेश आहे. जास्त दिवस नव्हे आता एकदम ताजा आहे. इकडे बघताय काहीच बघताय ना 1000शी विकल्या ते हल्ली या 500 रुपये. तर मंडळी बघताय म्हणजे आता बोटिंग डायरेक्ट आहे ना एक म्हणजे नेटला जेव्हा जातात ना तेव्हा असं व्यवस्थित पूर्ण तो रचलेलं असतं. तो वरती पहिला वरनं आता डायरेक्ट घ्यायचा काम चालू आहे. म्हणजे विंचर्स आहे ना बघताय तो डायरेक्ट बोटीत म्हणजे एकदम व्यवस्थित रचला जातं. तो डायरेक्ट तुम्हाला प्रत्येकाला माहितीच आहे ती म्हणजे नेट कशी मारतात किती फास्ट मारतात ते बघा. तसं काम चालू आहे मस्त बोटिंग रचण्याचं काम चालू आहे. पूर्ण नेट एवढी जी पूर्ण नेट आहे ती पूर्ण नेट बोटीमध्ये रचतील. तर मंडळी एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे की सध्या आता ट्रेंड चालू आहे तो म्हणजे नारळी पौर्णिमे शूटचा. सगळी नारळी पौर्णिमेचा शूट करत आहेत आणि नॉर्मली कसं माहितीये का आपली पण करत आहेत म्हणजे आपली आगरी समाजाची पण करत आहेत. अजून वेगळ्या समाजाची पण लोक किंवा करत आहेत मॉडेल्स करत आहेत भरपूर. म्हणजे आपले समाज सोडा वेगवेगळ्या जातीची लोक ते करत आहेत. तर या गोष्टीचा प्रॉब्लेम नाही कोणाला असला पाहिजे का तो आपला लुक का करते किंवा फेमस होण्यासाठी मित्रांनो आपला लुक फेमस होते ही गोष्ट लक्षात ठेवा. जर एका दिल्लीची मॉडेल जर आपला लुक करते ना तर तो आपला लुक फेमस होते आणि आपले लुक फेमस होत असेल ना तर आपण तुम्ही नाटकं केली नाही पाहिजे बरं. आपण उलट त्यांना प्रोत्साहन दिला पाहिजे कारण शेवटी आपला कुठेतरी व्हायरल होणार आहे लुक तो आणि लोकांना आवडते म्हणून लोक करतायत ना. लोकांना आवडते लोक करतायत भारी भारी मॉडेल करतायत. तर नक्कीच उलट आपण अभिमान बाळगला पाहिजे का आपला लुक एवढे मोठे मोठे मॉडेल करतायत. तर हे टोमणे मारणं किंवा रील बनवणं या गोष्टी करत जाऊ नका या चांगल्या नसतात. बघताय मंडळी भरपूर मॉडेल्स आहेत त्यांचं प्रत्येकाचा पर्सनल शूट चालू आहे. चांगला आहे आपली संस्कृती कुठेतरी प्रमोट करण्याचं काम करतायत. चांगला लुक आहे कारण शेवटी जो आपला लुक आहे ना कोली लुक भन्नाट लुक आहे. भन्नाटच म्हणजे त्या लुकला तोडच नाही असा लुक आहे तो. नॉर्मली आपले जसं तो लुक आहे तशीच आपली आगरी कोळी संस्कृती एकदम डेंजर एकदम भारी एकदम. जर तुम्ही प्रेमळ असाल तर आम्ही प्रेमळ तुम्ही रागात असाल तर आम्ही रागात अशी आमची संस्कृती. मंडळी मस्त तिकडं तयार झालं इकडं आमचं मित्र काय करतात बघा इथं जेटीवर इकडं गळ टाकलं. काका इकडं काय भेटला तुला मच्छी काय भेटली? शिंपली फिश भेटली तुला. अच्छा असा काय लागलं तुम्हाला काय रा भूमी बेकार आहे. प्रयत्न करत राहायचा बाकी काही आपला काम नाही. मस्त गळ टाकलं आणि बसलं. हे साईडला पण काहीतरी मॉडेल शूट चालत. मॉडेल पळाली लपली डायरेक्ट मॉडेल लपली मॉडेल बाबा. तर नारळी पौर्णिमा फॉर्मलाय तुमची फॉर्मलाय पण नको टाकू नको. तो बघा कसं मस्त नटली आणि बघा दोघी जणी मस्त नटल्या एकदम चांगलं आहे मी आता असं केलं ते नको. काय बोलतो काय झाला शूट तुझा? झाला चाललो घरी चाललंय मस्त मस्त दिसत दोघी जणी. थँक्यू खरंच ना 100% मी काला पाठवू संध्याकाळचे पाठवू. चला टाकू नको. अरे तिला बघ आमची छोटी बघ. ओय बाकी आहे तिला पण तुझं नाही शूट केलास नाही करायचं. आईस बघ कशी नटून आली मस्त. गाडीत गायब गाडी आईस नटून आली न पोई बघ. असा कसा चालल तुला नाही केली फसवली तुला. चला मंडळी व्हिडिओचा शेवट इथं झाला होते तुमचं म्हणजे पाणीपुरीवर आणि हिरोईन बघा आमची कशी नागपिणी अशी हिरोईनवाली आता चेंज होत चाललाय. केले मी टोटली कम्प्लिटली चेंज केलेलं आहे यार. टोटली कम्प्लिटली चेंज झालाय का लोक. चला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटले ते जास्त महत्वाचा. व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करा. बाय बाय.